नमस्कार. तर या कुंडलीवरून आपण बघणार आहोत, खूप जास्त कष्ट करूनसुद्धा त्या प्रमाणात पैसा मात्र मिळत नाही आहे. असं कधी होतं? तर बघा, या कुंडलीमध्ये 10वा भाव हा आहे तुमच्या करिअरचा. तर इथे 12 नंबर लिहिलेला आहे. 12 नंबरच्या राशीचा स्वामी आहे गुरु. तो इथं 6व्या घरात बसलेला आहे. त्यामुळे इथं काय झालं, या व्यक्तीला कोणाच्या तरी हाताखाली काम करावं लागतं. कष्ट जास्त करूनसुद्धा मोबदला मात्र वरच्या लोकांना मिळतो. अशाच प्रकारे जर हा स्वामी इथे बसला असेल 8व्या घरात, तर काय होतं, तर व्यक्तीला एका रात्रीत अचानक फायदा आणि एका रात्रीत अचानक नुकसान होण्याची शक्यता असते. तेच जर हा स्वामी इथे 12व्या घरात बसला, तर कष्ट तुम्ही करता, पण तुमच्या कष्टाचा पैसा मात्र दुसराच कोणीतरी उपभोगत असतो. हे कुंडलीवरून लक्षात येतं. त्याचबरोबर 10व्या घराचा स्वामी शनी असतो. कुंडलीमध्ये जर तुमचा शनी खराब झाला असेल, आता या कुंडलीमध्ये शनी 9व्या भावात आहे, म्हणजे भाग्यभावात आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर उशिरा भाग्योदय होईल. म्हणजे तुम्ही जेवढ्या प्रमाणात कष्ट करताय, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला लवकर यश मिळणार नाही. अशाच प्रकारे यासाठी उपाय काय करावे लागतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.